ठेचा म्हटलं की सर्वांच्या जिभेला पाणी सुटतं. असा खमंग, कुरकुरीत आणि चवीला एकदम भारी लागणारा महाराष्ट्रीयन कोल्हापुरी स्टाईल कमी तिखट असलेला ठेचा आपण आज बनवणार आहोत. तर सर्वप्रथम चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि अशा पद्धतीचा छान चवीला उत्कृष्ट लागणारा ठेचा आज आपण बनवूया. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी छान बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी तावा ठेवलेला आहे आणि ताव्यावर तेल टाकून आपल्याला इथे मिरच्या टाकायच्या आहेत. मिरच्यानंतर निसलेला लसूण आणि अद्रकसुद्धा टाकायची आहे. हे छान परतवून घ्यायचं आहे. मिरच्या ह्या छान दोन्ही बाजूने परतवल्या गेल्यानंतर झाल्या पाहिजे आणि जिरं मीठ टाकल्यानंतर तडतडल्यावर अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. छान वाफ याला लागायला हवी. लसूणही आतून छान शिजायला हवा, म्हणजे आपला ठेचा हा चवीला उत्कृष्ट बनतो आणि कमी तिखटसुद्धा बनतो. आता आपण हे खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला छान व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम इथे मी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि याला कुटून घेत आहे. या पद्धतीने ठेचा हा खलबत्त्यामध्ये बनवला तर खूप भारी लागतो. मिक्सरपेक्षाही याची चव खूप भन्नाट येते आणि पारंपरिक पद्धतीने बनवल्यामुळे एक वेगळाच आनंदही निर्माण होतो. तर अशा पद्धतीने मी ठेचा हा बनवून घेतलेला आहे. याला एका पॉटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर याचा तडका आपण बनवायला घेऊया. तर ठेचा हा तिखट एकदम लागू नये त्यासाठी अशा पद्धतीने पडीमध्ये तेल टाकायचं आहे. जिरा आणि मोहरी टाकून छान तडतडल्यावर आपल्याला हे तेल छान ठेच्यावर सोडायचं आहे. अशा प्रकारचा छान खमंग तडका या ठेच्याला लागायला हवा. यामुळे काय होईल, यातील तिखटपणा हा निघून जाईल. चिमूटभर हळदसुद्धा टाकायची आहे. त्यानंतर आता मार्केटमध्ये तूर यायला सुरुवात झालेली आहे, त्याचेसुद्धा थोडे दाणे मी टाकून घेतलेले आहे आणि कोथिंबीर टाकून हा ठेचा आपला सर्व करायला तयार झालेला आहे. तुम्हाला नक्कीच हा ठेचा खूप आवडेल. तुम्ही जर हा ठेचा भाकरीसोबत अशा पद्धतीने वाढून घेतला तर आणखीनच भन्नाट लागतो. भाकरीवर ठेचा टाकून भाकर आणि ठेचा आणि त्यासोबतची आमटी हे खूप छान असं कॉम्बिनेशन एक तयार होतं आणि याच पद्धतीने छान कांदा फोडून घ्यायचा आणि आपला ठेचा हा आपण जेवताना खाऊ शकतो. तर अशा पद्धतीचं महाराष्ट्रीयन जेवण आपण जेव्हा बनवतो तेव्हा ठेच्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा. थँक्यू.